अध्यक्ष महाराज, हा महत्त्वाचा प्रश्न अध्यक्ष महाराज. रोहित पवार साहेबांनी जो प्रश्न विचारला या ठिकाणी की खरेदी केलीच जात नाही आणि त्यामुळे औषध पुरवठा सामान्य रुग्णाला मिळत नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि 23% खर्च आपण केला. अध्यक्ष महाराज, हे महामंडळ नेमण्याचं कारण काय की या हाफकिन या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड चालायची आणि म्हणून शासनाने एक महामंडळ नेमलं आणि त्या सगळ्या याच्यातली कारणं त्याची एक समिती त्यावेळेस आपण तयार केलेली होती. ही गोष्ट खरी असेल. ही समितीचा अजूनही तुम्हाला अहवाल सादर झालेला नाही, त्याची माहितीसुद्धा अजूनपर्यंत आपल्याला मिळाली नाही. त्या समितीचा नेमका अहवाल काय आणि त्याच्यातल्या काय त्रुट्या त्यांनी समितीने काढलेल्या होत्या ते आपण सांगितलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सर्जिकल साहित्य, रसायने, उपक्रमे इत्यादी बाबीचं खरेदीसाठी उपलब्ध करून दिलं आहे. कारण की औषध हे तर महत्त्वाचं अध्यक्ष महाराज, पण ऑपरेशन ज्या होतात त्या ऑपरेशनमध्ये सुद्धा साहित्य जे खरेदीचे असतं, सर्जिकल साहित्य म्हणजे रसायने वगैरे, हे सगळे अध्यक्ष महाराज रुग्णांना त्या ठिकाणी ते तुमच्या हॉस्पिटल त्या रुग्णांना सांगतात की तुम्ही घेऊन आणा, आमच्याजवळ सामान नाही आहे. अनेक लोक मृत्युमुखी पडतात. लोकांच्या जीवाशी खेळायचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. नाना प्रश्न घ्या. हे प्रश्न झाला, प्रश्नावरच आहे अध्यक्ष महाराज. हा महत्वाचा गंभीर प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. भाषण नाही. अरे जनतेच्या प्रश्नाबद्दल तुम्हाला गंभीरता नसेल तर मला काय करायचं ना, मी बसून जातो. बोला, जर तुम्हीच करा कारभार. तुम्हाला लोणीकर साहेब, तुम्ही सिनियर सदस्य आहात. जनतेचा प्रश्न आहे, सगळीकडेच येतं आपल्याला, सगळ्यांनाच भोगावं लागतं आपल्याला. आपल्याकडे लोक सगळे आपल्याकडेच येतात. चला, तुम्हाला प्रश्न घ्या. माझा प्रश्न एवढाच आहे की 23% खरेदी आपण का केली त्याचं उत्तर दिलं पाहिजे. समितीचा अहवाल काय आलेला होता या भ्रष्टाचारामधला तो आपण सांगितला पाहिजे. आणि आता महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हॉस्पिटल्समध्ये औषधी पुरवठा तुम्ही सांगता, आम्हाला रेकॉर्डवर नेहमी येतं, सरकार कोणाचे असो ते म्हणले की आमच्याजवळ औषध मुबलक आहे, पण हॉस्पिटलमध्ये गेलं तर ते मिळत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अद्ययावत करण्यासाठी शासनाच्या उपाययोजना सांग. अध्यक्षमध्ये मगाशीच मी सांगितलं की हा 23%च पुरवठा झाल्यामुळं आपण वस्तू प्राधिकरण नेमलं, हे हाफकिनकडनं काम काढून घेतलं. मी सन्मान्य सदस्य नाना पटोलेंना विनंती करेन की त्यानंतर आपण वस्तू प्राधिकरण केलं, त्याची समिती जी ते म्हणतायत त्याचा काय अहवाल माझ्याकडे आहे, मला मिळाला तर मी प्लॅटलावर ठेवीन, कारण त्याची माहिती माझ्याजवळ आज नाही. परंतु मी एक सांगतो, नाना पटोलेंची एक समिती नेमू आणि त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात सगळ्या हॉस्पिटलमध्ये जावं आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये औषध नाही दाखवावं ते सांगतील, ते मी ऐकायला तयार आहे. चला पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न बोला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सदर प्रश्नाच्या विषयाच्या बाबतीमध्ये औषध कमी प्रमाणामध्ये खरेदी करण्याच्या विषयाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न मांडला गेला आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मंत्री महोदयांना माझा एक प्रश्न आहे की बऱ्याच वेळा शासकीय रुग्णालयांमध्ये दिल्या जाणारी जी औषधं जी आहेत ती दर्जेदार नसणं आणि त्याच्यावरती सदर प्राधिकरणाच्या बाबतीमध्ये शासन क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीमध्ये म्हणजे आपण बघतो की आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपण वेगवेगळ्या कंपन्यांच्या, ब्रँडेड कंपन्यांची आपण औषधं घेत असतो. आता आपण जेनेरिक मेडिसिन्सकडे नक्कीच गेलेलो आहोत, परंतु आपण सरकारी दवाखान्यांमध्ये जे काही औषधं पुरवठा करतो त्याच्यावरती जशा पद्धतीने आपण कुठली प्रोफिशियन्सी वगैरे टेस्ट करत असतो, NABL ॲक्रेडिटेशन वगैरे करत असतो, तेव्हा ह्या औषधांमध्ये पुरवठा करत असताना क्वालिटीच्या बाबतीमध्ये सरकार ह्याच्या बाबतीमध्ये काही धोरण तयार करणार का आणि चांगल्या क्वालिटीची औषधं घेण्याच्या दृष्टिकोनातून सरकार त्याच्यावरती काही निर्बंध आणणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी मगापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय की आता ही आपण खरेदीची व्यवस्था वस्तू प्राधिकरण नेमलेली आहे, त्यांच्या 2-3 कमिटी आहेत, प्रत्येक स्तरावर ते तपासतात, खरेदीची क्वालिटी तपासतात, सगळे तपासतात. ठीक, सन्मान्य सदस्य जे सांगतायत त्याची योग्य ती पुढे कारवाई करू. ठीक आहे. सन्मान्य मंत्री महोदय, सभागृहाची साधारण भावना अशीच दिसते आहे की सरकारी दवाखान्यांमध्ये औषधाचा तुटवडा आहे आणि
त्याचा दर्जा पण पाहिजे तसं नाही आहे. त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे एक आमदार, 2 आमदार, 3 आमदारांची एक समिती करून त्यांना स्पेसिफिकली हा दौरा करून कुठच्या हॉस्पिटल्समध्ये ही कमतरता भासवते आहे ह्याची आपण संपूर्ण माहिती ही शासनाकडे द्यावी. तर आपण 15 दिवसात ही समिती स्थापन करून त्यांना त्याबद्दल कार्य करायची सोय करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.